तर मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग मध्ये. तर चालली आहे मी माहेरी आणि बघू शकता खूप गर्दी होती बसमध्ये बरं का. त्यानंतर ना बाहेरचं बघा किती छान निसर्गरम्य वातावरण आहे. पाऊस थोडा थोडा पडत होता, सगळीकडे हिरवळ होती आणि शेतामध्ये खूप छान पीक डोलत होती. तर पाहून खूप छान वाटत होतं. गावामध्ये खूप गावाकडचं वातावरण पाहून खूप मन प्रसन्न होतं. पण शहराकडे जेवढे गावाकडे मोठे मोठे झाडं झालेली असतात, झाडं किंवा धान्य, शहराकडे तेवढ्याच मोठ्या मोठ्या बिल्डिंगी पाहायला मिळतात. तर हे जरा पाहून खूप मनाला समाधान वाटतं. आणि बघू शकता पवनचक्क्या लावलेल्या होत्या खूप ठिकाणी. तर जेवढं होते तेवढं पवनचक्की मी जवळून दाखवायचा प्रयत्न केलती, पण ऍक्च्युली ही खूप दूर होती. त्यानंतर ना गाडी थांबली आमची एका धाब्यावरती. अगदी मराठवाड्यामध्ये प्रवास करायचा होता. नंतर खूप आम्ही दमून गेलो होतो. तर बसच्या खाली उतरून आम्ही इथं मस्तपैकी बासुंदी आणि भजे ऑर्डर केलते. आणि सोहम, मी आणि सोहमचे पप्पा, आम्ही तिघही भरपूर थकलेलो. गाड्यांना खूप गर्दी होती, मरणांत गर्दी होती. खूप वेळेस उभारून प्रवास केल्याच्या नंतर ना जागा मिळाली खाली बसायला. तर बघू शकता बासुंदी आलेली होती आमची थंडगार, आणि सोहम बघा किती दमलेला आहे. आणि त्याचबरोबर भजेही आले होते. विशेष काय अशी खाण्याची इच्छा होत नव्हती, परंतु डब्बा वगैरे आम्ही खाल्ला होता, पण खूप लांबचा प्रवास 8 ते 9 घंट्यांचा होता. मग सोहमसाठी भजी आणि बासुंदी मागवली आणि घरच्यांसाठी पण पॅक करून घेतली बासुंदी. कारण लातूरला जाऊन परत गाडी चेंज करायची होती. फायनली लातूरमध्ये एंट्री झाली. लातूरमध्येही तीच परिस्थिती होती. बस स्टँडला जाण्यासाठी आधी आम्हाला शिवाजी चौकात उतरावं लागलं. शिवाजी चौकापासून मग आम्ही गेलो नवीन बस स्टँडला. आणि गणपती बाप्पाचे खूप छान देखावे इथे केलेले होते, तर ते मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. बस स्टँडला आल्यावर काय आलं की गाडी लेट आहे. लेट गाडी असल्यामुळे बस स्टँडला खूप सारे विद्यार्थी होते. कारण लातूरला भरपूर ठिकाणी विद्यार्थी शिकण्यासाठी आहेत. ते सगळे सणावाराकरता गावी जात होते आणि बस स्टँडला गच्च गर्दी भरलेली. आणि नंतर ना गाडी भेटल्याच्या नंतर ना गाडीत सुद्धा तीच परिस्थिती होती. फायनली मग आम्ही संध्याकाळी 8-9 वाजता घरी पोहोचलो. थँक्यू सो मच. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.